नमस्कार. नेहरू उद्यान या प्रकरणावरून गेल्या 4 दिवसापूर्वी मी आयुक्तांना एक निवेदन दिलं. त्यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दीप चव्हाण यांनी असं विचारलं होतं की कोण जोशी. तर मी त्यांना सांगू इच्छितो, माझं पूर्ण नाव दिनेश रमेश जोशी असून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख म्हणून त्यांनी शिवसेनेचं गेल्या अनेक वर्ष पद भूषवलं होतं. आणि त्यांनी जो मुद्दा सांगितला की त्या महानगरपालिकेला 5 कोटी रुपयाचा फंड मिळाला होता, त्याच्यानंतर त्यांनी लेखी मागणी केली होती तिथं सुशोभीकरण करावं. तर तो करण्याच्या आधी माझ्या वडिलांनी त्या उद्यानासाठी महानगरपालिका होण्याच्या आधी नगरपालिकेला निवेदन दिलं होतं की तिथं सुशोभीकरण व्हावं. नेहरूंनी 1934 साली जे पुस्तक लिहिलं होतं त्या पुस्तकामध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करताना असं म्हणलं होतं की त्यांनी ज्या प्रकारे अफजल खानाला मारलं तर ते कप्तानी मारलं आणि त्याच्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलची आदर कुठंतरी कमी होतो. आता असे नेहरू आणि ज्यांनी स्पष्टीकरण देताना सांगितलं की मला त्याबद्दलची छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दलची माहिती नव्हती, त्याच्यामुळं माझ्याकडून असं लिहिण्यात आलं. याच्यामुळं ज्यांना तुम्ही ज्या नेहरू गांधी परिवाराला पूर्ण देश समजता त्यांनी खरं तर इतिहास त्यांना किती माहिती होता आणि त्यांनी काय लिहिलं याचं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीनं नेहरूंनी अक्साई चीनच्या बाबतीमध्ये घेतलेली भूमिका होती भारत भूमीच्या बाबतीतली, तर त्याच्यावरून तत्कालीन त्यांच्याच पक्षाचे नेते यांनी सर्वोच्च सभागृहामध्ये लोकसभेमध्ये त्यांना खडसावलं होतं की जर आपल्या डोक्यावरचे केस हे उगवत नाहीये तर ते पडलेलं टक्कल हे विकलं पाहिजे का ते कापून टाकलं पाहिजे, अशा पद्धतीचं त्यांना खडसावलं होतं. त्याच्यावर देखील नेहरूंकडे कोणतंही उत्तर नव्हतं. ज्या पद्धतीने दीप चव्हाण हे म्हणलेत की मी केलेली मागणी हास्यास्पद आहे, तर त्यांना ती हास्यास्पदच वाटणार आहे. कारण काँग्रेसची विचारधारा यांना फक्त नेहरू गांधी परिवार म्हणजे हा पूर्ण भारत देश वाटतो. त्यापुढे त्यांना भारत भूमीबद्दल आदर नाही, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आदर नाही आणि त्याच्यामुळेच त्यांना हे हास्यास्पद मागणी वाटतीये की साहेब आपण एवढ्या वर्ष त्या भागातून नगरसेवक म्हणून कार्य करत होता, तर आपण कधी लवजी वस्ताद साळवे असू द्या किंवा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असू द्या यांच्या बाबतीमध्ये कोणतं मोठं स्मारक व्हावं किंवा त्यांच्या कार्यकाळानुसार लवजी वस्ताद साळवे यांच्या नावाने मोठी व्यायामशाळा उभारावी किंवा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यानुसार मोठं वाचनालय उभारावं अशी मागणी केली का?